रामाने जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं आहे. शूर्पणखेचं नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे. आणि रावणाविरुद्ध युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुंकली ती सुद्धा या पंचवटीतून फुंकलेली आहे. आणि म्हणून आपण या इतिहास घेऊयात हे लक्षात घ्या. प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल. रामाला वाटेल आता धनुष्य नको, आता मला मशाल हवी आहे. आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही. कणाकणात राम आहे, मनामनात राम आहे, या महाराष्ट्राच्या मातीमातीत राम आहे. आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे. लक्षात हे ढोंग नाहीये. 33 कोटी देव आहेत. खरे साहेबांना जास्त माहीत असेल. 33 कोटी देव आमच्या हिंदूचे आहेत. पण आपण पुजतो ते देवांना, आपण विठ्ठलाला पुजतो, आपण रामाला पुजतो. पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही. जरी आमचे देव असले तरी विष्णूचा अवतार 13वा अवतार जन्माला आलेला. भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला. भाजप कुळात विष्णूच्या 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकं तुम्ही या क्षणी सांगा. पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाही, लक्षात घ्या. तुम्ही विष्णू पुराण वाचा, विष्णू पुराण पहा, विष्णूचे चित्र पहा. विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे, तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडलेले आहे. वरती फण्याचं छत्र आहे, लक्ष्मी पाय चेपते आहे. आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत. पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे. रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे. आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेमध्ये अन्याय दूर व्हावा, यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो. मी मगाशी संयमाचा उल्लेख केला. प्रभू श्रीराम युवराज होते. प्रभू श्रीराम राजा होता. पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कधी प्रयत्न झाले असतील. पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल.